महात्म्यांनी केलं तरी काय जीवनामध्ये? महाराज म्हणतात पावटणी केला काळ. संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जो काळ आहे ना, त्या काळावर सुद्धा सत्ता बसवली, नवे नवे त्या काळावर सुद्धा मात केली. आणि अशी संत महात्मे असल्या कारणाने आणि ते तिथपर्यंत पोहोचले. महाराज म्हणतात ती संत महात्मे कशी आहेत? महाराज म्हणतात ती संत महात्मे म्हणजे जगतामध्ये असणारी जे वीर लोक आहेत त्या वीर्यांची ते वीर आहेत. आणि अशी असणारी संत महात्मे समुद्रासारखे धीर गंभीर आणि अशी संत महात्मे असल्या कारणानं आमच्या जीवनामध्ये सुद्धा तो योग यावा. कोणता? की ती महात्मे जिथपर्यंत पोहोचलेली आहेत ना, तिथपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं देवा तू काम कर विठ्ठल. अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वचालक भगवान परमात्म्याच्या असीम कृपेतून साधू संतांच्या आशीर्वादातून श्रीमंत निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, या परंपरेचा सार्थ अभिमान अंतःकरणात धारण करून तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी किम निमित्त उपस्थित झालेलो आहे. सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्याने चालू असलेला आपला भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून आणि संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या आणि सहकार्यातून तथा मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत असतो. हरिभक्त परायण नारायण चैतन्य महाराज यांची पुण्यस्मरणार्थ जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज व ब्रह्मीभूत जनेश्वर महाराज भारत माता आश्रम रामनगर यांच्या कृपा प्रसादाने कृपा छत्राखाली तसेच आपल्याच गावातले असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक श्री हरिभक्त परायण परमपूज्य लक्ष्मण महाराज यांच्या कुशल आणि मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. सप्ताहाचं ह्या वर्षीचं वर्ष आहे 29वे. म्हणजे 29 वर्षापासून तशी ही परंपरा अनादी परंपरा आहे बरं का. आपण 29च वर्ष धरले, त्या अगोदर सप्ताह नव्हता असं काही नाही बरं का. आपण आहेत आणि आपल्याला ज्ञात आहेत तेव्हापासून 29 वर्ष धरा. ही आमची परंपरा खूप मोठी परंपरा आहे. आमची परंपरा सामान्य परंपरा नाही बाबा. एक तपपूर्ती सोहळा करण्याकरता, एक तप होण्याकरता किती वर्ष लागतात? साधारणतः 12 वर्ष. द्वितपपूर्ती सोहळा होण्याकरता 24 वर्ष लागतात. आणि एक रौप्य महोत्सवी वर्ष होण्याकरता 25वे वर्ष आपण पाहिलं, बरोबर आहे ना? 25वे वर्ष तुम्ही पाहिलं रौप्य महोत्सवी वर्ष. आणि आपली वाटचाल चालली कुठे? त्रितपपूर्ती सोहळ्याकडे, बरोबर आहे. त्यानंतर पुढे सुवर्ण महोत्सव 50वे वर्ष. त्यानंतर पुढे अमृत महोत्सव 75वे वर्ष. त्यानंतर पुढे शताब्दी महोत्सव. मला वाटतं शताब्दीला सुद्धा आमचे विनेकरी बाबा असतील ना? हा, असायलाच पाहिजे महाराज. नसले तरी घेईन आम्ही जन्म. महाराज ते वारी करतात पायी पायी बिगर चपलाची. बाबांनी मला सांगितलं महाराज ही सेवा घडणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यामध्ये मला कीर्तनाच्या सहसाथी करता लाभलेले हरिभक्त परायण गायन क्षेत्रातील आणि दिग्गज असणारे आपल्या नाशिकचे वैभव हरिभक्त परायण सुभाष महाराज बेंडके या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आमचे परम मित्र सोपान महाराज खैरनार ते सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. 7 दिवस आहेत ना? तर मग हल्ली काय होतं 2-3 दिवस राहतात पुन्हा निघून जातात, असं होऊन जातं. मात्र या गावावर तुमचं प्रेम आहे, हरकत नाही. तिकडचा सप्ताह करून हा लेट पण थेट हरकत नाही. दोन्ही कार्यक्रम आणि परिसरातलेच असल्यामुळे नाही म्हणता येत नाही. त्यांचा बाबा त्यांचा नागीला जे बरं का ते मगाशी तक करत होते
ती तकतक साहजिक आहे. मात्र असे असणारे आपल्या गावावर त्यांचं प्रेम आहे. तसेच हरिभक्त परायण मृदंग सम्राट मृदंग महर्षी हनुमान महाराज पांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आलेला विद्यार्थी तोही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच हरिभक्त परायण आमचे शिंदे ग्रामस्थ सुरेश महाराज शिंदे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. तथा मला इथपर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं हे दोघही चोपदार महाराज, त्यांचं श्रेय आहे बरं का. चोपदाराने नुसतं वरती दांडी जरी केली तर लाखो समाज काय होतो, जागेवर थांबतो. म्हणजे वडाळगोईचे मांदळे कंपनी या ठिकाणी आहेत, जाधव कंपनी या ठिकाणी आली, त्यांनी वारी केली, बरोबर आहे. आणि वारी ज्ञानोबारांसोबत केली. ज्ञानोबारांच्या सोहळ्यासोबत नुसतं चोपदाराने फक्त वरती हा दांडा वरती केला की लाखो समाज काय होतो, स्तब्ध होऊन जातो. एवढी ताकद आहे. याच्या पुढचं सांगू का. जर कीर्तनकाराने कीर्तन लांबवलं पुढे नेलं तर वास्करांची परंपरा अशी आहे, वास्करांची परंपरा अशी, ते चोपदार येतात समोर, महाराजांचं दर्शन करतात, महाराज सेवा संपली. आज असं काही करणार नाही, ते विनोदाचा भाग आहे. आणि ज्यांचे साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलेली श्रीकृष्ण साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम त्यांनी लावली. धन्यवाद आहे दादा. त्यानंतर ज्यांची व्हिडिओ शूटिंग चालू आहे त्या दादांचं सुद्धा धन्यवाद आहे. तसेच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. आमचा लाडका विद्यार्थी अथर्व संदीप शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी शिकतात. आपल्या गावातीलही विद्यार्थी काही आळंदी क्षेत्रामध्ये आहेत, काही त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये आहेत. आणि हा जीवनामध्ये आलेला योग आहे. नाहीतर सगळं जग चाललंय आणि अवनतीच्या मार्गाने, प्रवाहाच्या मार्गाच्या विरुद्ध चालणं, त्याला संतत्व म्हणतात बरं का. प्रवाहामध्ये सर्वच चाललेत, मात्र त्या प्रवाहाच्या उलट फिरणं आणि प्रवाहाच्या विरुद्ध फिरणं. मोबाईल तुम्हाला आवडतो, मला आवडतो, टीव्ही तुम्हाला आवडते, मला आवडते, मात्र ते न बघणं आणि ती प्रवृत्ती इकडं करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि त्यामध्ये ही मुलं प्रयत्न करतायत. आज या कीर्तनाकरता जेवढी विद्यार्थी आहेत या गावातले, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या उद्या. छोटा मुलगा बसलाय बघा, त्याचं वय तर पाहिलं तर असं वाटतं त्याने आईच्या कुशीमध्ये झोपायला पाहिजे आता, मात्र तो माझ्याकडे पाहतोय. महाराज हे संस्कार आहेत. संस्कार कधी गावची लपत नसतात, हे संस्कार आहेत. आणि खरं सांगू का, मगाशी पंगत झाली आणि पंक्तीमध्ये आदर आतिथ्य बघितलं. महाराज नाशिक जिल्ह्याने आदर आतिथ्य करावं, नाशिक जिल्ह्याने महाराजांना सांभाळावं, हे नाशिकचं वैभव आहे. नाहीतर मग काय. आणि खरं सांगू का, आपण इथं या व्यासपीठावर उभं आहोत ना, हेच वैभव आहे. आज तुम्ही आमच्या पाया पडतात, कुणामुळे? महाराजांमुळे? नाही 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 नाही. अहो, कोणी एका महाराजांनी अभिमान अंतःकरणामध्ये अजिबात बाळगायचं नाही का. कारण की ही जी गादी आहे ही कोणाची? ही ज्ञानोबारांची गादी आहे, ही नामदेव महाराजांची गादी आहे. विनेकरी महाराज आले, मी त्यांच्या हातामध्ये विना दिला. विना दिल्यानंतर माझं कर्तव्य त्यांनी पाया पडणं आणि मी सुद्धा त्यांच्या पाया पडे जन एकमेका. म्हणून ही गादीची परंपरा आहे आणि ही गादीची परंपरा आपण जोपासताय, ही महत्वाचा भाग आहे. यामध्ये वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय या विश्वाच्या पाठीवर होणे नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुराम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि शिकण्याचा योग आला. काय आहे वारकरी संप्रदायाची धारणा, वारकरी संप्रदायाची तत्व काय, तत्व मूल्य काय, आपण ती जोपासली पाहिजे. नाहीतर मग आज आपण जी समाजाला मार्गदर्शन करत आहोत, कदाचित ही मार्गदर्शक मंडळी जर चुकली तर पुढे भविष्य अवघड आहे. म्हणून आपल्यावर ती जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी पुढे नेण्याचं काम करतायत. म्हणून तुम्ही सर्व धन्यवाद आहात, धन्यवाद पात्र आहात का, कारण की ही आपण परंपरा
जोपासत आहोत. विठ्ठल वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा या विश्वाच्या पाठीवर ज्ञानोबारायांनी नेला, साधू संतांनी नेला. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये आणि साध्य ठरवलं आणि तिथपर्यंत पोहोचले. आम्हालाही पोहोचायचंय, मात्र पोहोचण्याचा मार्ग आम्हाला माहित नाही. मग ते पोहोचवण्याचं काम कोण करतात? तर साधू संत करत असतात. वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात. अवनतीच्या मार्गाने जर जीव जायला लागला तर त्याला दूर लोटतात, त्याला बाजूला ओढतात. संसार साधू संतांनीही केला आणि आम्ही संसार करत आहोत. संतांनी संसार केला तो त्यांचा सुखरूप झाला आणि आमचा दुःखरूप झाला. नवे नवे संसाराची जेवढी आपण जर अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, नवे नवे कीर्तनकारापेक्षाही जी बसलेली मंडळी त्यांची प्रमाण जास्त पाठ. संसार दुःख मूळ, किती दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. साधू संतांनी संसार केला, त्यांचा सुखरूप झाला, मात्र आमचा का दुःखरूप होतोय त्याचं कारण शोधलं पाहिजे. संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी आहेत. या अवनी तलावर जर सुखाने नांदत असल्या, या इहलोकामध्ये त्या जर दोन गोष्टी सुखाने नांदत असल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य असलं पाहिजे, काहीतरी साधर्म्य असलं पाहिजे. नुसतं संसार आणि दुःखरूप म्हणून चालणार नाही. जर संसार दुःखरूप म्हटलं तर या संसारातूनच साधू संतांनी परमार्थ साधला ना, मग त्यांचा सुखरूप कसं काय झाला, आमचा का होत नाही? त्याचं कारण आहे आम्ही संसारामध्ये जास्त रममान झालो आणि साधू संत संसारामध्ये जास्त रममान झाले नाही. संतांनी जास्त काळ परमार्थ केला आणि कमी वेळ संसार केला. आम्ही जास्त काळ संसार केला आणि कमी वेळ परमार्थ केला. त्यामुळे आम्हाला निश्चित फलापर्यंत पोहोचता येत नाही, त्या फलाची प्राप्ती होत नाही. मग त्या फलाची प्राप्ती होत नसल्या कारणानं आमच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. विठ्ठल संसार आणि परमार्थ हे दोन्ही मित्रत्व आहे. या दोघांचं मित्रत्व आहे. ते मित्रत्वाने जर जाणलं तर, बरं का, मित्रत्वाने राहिले तर. संसार आणि परमार्थ हे मित्रत्व आहे. आणि मित्रत्व केव्हा जमतं? व्यवहारामध्ये मित्रत्व केव्हा जमतो? एकमेकाचे विचार एकमेकाच्या आणि मनात रमले की विचाराची देवाणघेवाण झाली की आपोआपच मित्रत्व जमल्या जातं. असे अनेक मंडळी आहेत की त्यांना समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, म्हणजे समानशीलाची माणसं आपोआप जवळ येतात. माळकरी माणसाजवळ आपोआप माळकरी जातो आणि तंबाखू खाणाऱ्या माणसाजवळ, आता तंबाखू खाणारी माणसं तार्किक असतात, त्यांना सांगावंच लागत नाही की कोणाजवळ चुना भेटेल. आपोआपच माहित राहतं की हा माणूस आपल्या पॅनलचा आहे. त्याच्या पुढचं सांगतो. वारकऱ्याला मंदिर सांगावं लागत नाही आणि दारू पिणाऱ्या माणसाला बट्टी सांगावं लागत नाही. पूर्वीच्या काळामध्ये होतं, आता नाही राहिलं. मात्र त्याला दारूचं दुकान माहित होत नाही असं होत नाही. तुमच्या गावामध्ये कोणी एक माणूस येऊ द्या आणि आल्यानंतर अचानकपणे आल्यानंतर त्याला माहित नसू द्या, आपोआप माहित होतो. आमच्याकडे एक पालक होते नांदगाव तालुक्यातले, तळवड्याचे, आमचे आकाश महाराज उगले, त्यांचे वडील महाराज संस्थेमध्ये आलेत ना. जेव्हा जेव्हा आले वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, तिथे आता तो लहान होता, 7वी 8वीला असताना त्याला आणून सोडलं त्यांनी. परंतु येता येता अगोदर बस स्टँडला उतरले का भाजी मंडईत जायचे. भाजी मंडई तिथं दुकान कसलं घ्यायचे आणि मग आश्रमात यायचे. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला फी पण देऊ नका, फक्त आश्रमात येऊ नका. तुमच्या मुलाला आम्ही तसंच शिकवतो. आज तो महाराष्ट्रातला ख्यातनाम मृदंगाचार्य झालाय, ख्यातनाम कीर्तनकार झालाय. काय सांगायचं महाराज, व्यसन हे आपल्याला आपल्या अंगीभूत आहेत ना. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक जन्मामध्ये तेच करत आलो ना.
मग त्याचे संस्कार लपत नसतात. त्याचे संस्कार मला शिव्या कधी शिकावं लागले? शिव्यांचे क्लास आहेत, वाईट गोष्टींचे क्लास कधी घेतात का? नाही. आमचे हनुमान महाराज क्लास घेतात, आमच्या गावातली सुद्धा मुलं त्यांच्याकडे शिकायला जातात. क्लास करता आणि शिकण्याकरता खूप मोठा अट्टास करावा लागतो, परिश्रम करावे लागतात. त्यावेळेस तो कुठं घडत असतो आणि तो घडून मग मोठा होत असतो. चांगलं शिकण्याकरता, चांगलं घडण्याकरता खूप परिश्रम घ्यावे लागतात. मात्र वाईट करण्याकरता शिकण्याकरता खूप परिश्रम घ्यावे लागतात. मात्र वाईट शिकण्याकरता, वाईट घडण्याकरता परिश्रमाची गरजच नाही. आपोआप जीवनामध्ये वाईट गोष्टी आणि आपल्या अंगीभूत आहेत. अनेक जन्माचे आपल्यावर संस्कार आहेत आणि त्या संस्कारामुळे मनुष्य हा अधपतनास जात असतो. जाऊ द्या. संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जर आवडी तलावर सुखाने नांदत असल्या तर यामध्ये साधर्म एक आहे की संसार करण्यासाठी सुद्धा आणि व्यवहारामध्ये बळाची आवश्यकता आहे. कसली आवश्यकता आहे? बळाची आवश्यकता आहे. आणि परमार्थ करण्याकरता सुद्धा बळाची आवश्यकता आहे. परमार्थ करण्याकरता, कीर्तन करण्याकरता, प्रवचन करण्याकरता बळाची आवश्यकता आहे. कोणतं बळ? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कथेची कथा करायची, कीर्तन करायचं, त्याच्याकरता काय पाहिजे? अंगामध्ये त्राण पाहिजे, शक्ती पाहिजे. नर्मदा परिक्रमा करायची, काय पाहिजे? अंगामध्ये ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याने ठरवले, चला आता नर्मदा परिक्रमेला जाऊ. शक्य आहे का हो? का? त्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज अगोदर सांगून ठेवलंय ना,
सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले स्वेतसा हे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये आहेत ना तोपर्यंत. या प्रमाणाची विशेषता आहे बरं का. या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हात चालावया पाय. पाय चालतात हे ठीक आहे, मात्र हात कस काय चालतात? हात कस काय चालतात? अरे जोपर्यंत तुझ्या हातामध्ये आहेत ना, हातामध्ये चलन आहेत ना, तोपर्यंत तुझे हात चालणार आहेत. ज्या दिवशी तुझे हात थकतील त्या दिवशी काहीच चालणार नाही. जोवरी चढण गा. म्हणून जोपर्यंत तुझ्या हातामध्ये आहेत ना तोपर्यंत तू परमार्थ करून घे. मात्र परमार्थाच्या दिशेने वाटचाल करण्याकरता शारीरिक बळाची आवश्यकता आहे. कसली आवश्यकता आहे? शारीरिक बळाची. आणि ज्याच्या अंगामध्ये ताकद नाही त्याला व्यवहारामध्ये सुद्धा किंमत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा किंमत नाही. पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे एक छोटी गोगलगाय निघते. गोगलगाय पाहिली का तुम्ही? छोट्या गोगलगाय पाहिली का? कशी असते? म्हशीसारखी नाही ना? लहान. आणि गोगलगाय केवढी असते? अगदी छोटी असते. तिच्यामध्ये काही ताकद असते का? ती कधी कोणाला त्रास देते? तिने चावल्यानंतर 2-4 दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असं कधी झालं का? अजिबात नाही. त्या गोगलगायमध्ये ताकद नाही म्हणून माणसं तिला आणि रस्त्याने चालत असताना चिरडून निघून जातात. तिचा विचारही करत नाही. ती मेली काय राहिली काय तिचा विचार करत नाही. का? कारण की ती शक्तीहीन आहे, तिच्यामध्ये ताकद नाही. आणि तेवढ्याच आकाराचा, समान आकाराचा तेवढाच प्राणी आहे त्याला. आणि पाठीमागून एक आकडा आहे, त्याचं नाव पाहिलं ना? नुसतं त्याचं नाव जरी काढलं छोटासा प्राणी आहे विंचू, एवढाच आहे. मात्र त्याच्यामध्ये शक्ती महाराज, त्याच्यामध्ये ताकद आहे. तो जर एकदा चावला की 2 दिवस माणसाला झोप लागू देत नाही. म्हणून बळाची आवश्यकता आहे. शारीरिक बळ सुद्धा. आणि त्या बळाचा सुद्धा वापर परमार्थामध्ये होतो आणि संसारामध्ये सुद्धा होतो. या शारीरिक बळाने परमार्थाच्या मार्गाने आणि अवलंब करत करत गंतव्य स्थानापर्यंत पोहोचते. मात्र शारीरिक बळाचा जर आपण विचार केला तर काही माणसं शारीरिक बळाने खूप मोठे असतात. पैलवान शारीरिक बळ नाहीत का? मग त्यांनी परमार्थ साध्य केला का? असं कधी झालं की एखादा पैलवाने त्यांनी शारीरिक बळाची पुष्टी केली आणि त्याला देव येऊन लवकर भेटला? नाही. वास्तविक पाहता व्यवहारामध्ये पैलवानाला आणि डोकं नसतात असं म्हणतात. त्याचं डोकं कुठं असतं? इथले पैलवान सोडून बर का, त्याचं डोकं कुठं असतं? असंच एक पैलवान होता आणि तो पैलवान बागेमध्ये फिरायला गेला. बागेमध्ये फिरायला गेल्यानंतर त्या बागेमध्ये फिरता 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 एका छोट्याशा डबक्याजवळ जाऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेमध्ये त्या डबक्यातून काही बेंडकं बाहेर पडत होती. त्यामध्ये एक बेंडकुळी आणि त्या रॅलिंगवर तिथं उभी राहिली आणि याच्याकडे पाहू लागली. याच्याकडे पाहिल्यानंतर त्या पैलवानाला आश्चर्य वाटलं. अरे ही बेंडकुळी माझ्याकडे पाहते. आता ती बेंडकुळी ती बोलायला लागली. महाराज बेंडकुळी कधी बोलते का? नाही, कीर्तनातली बोलते. आणि जी कीर्तनात बोलते ती पुढच्या जन्मात बेंडकुळी होते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडू कहोनी. आणि मग त्या बेंडकुळीने त्याच्याशी संवाद साधला. म्हटलं का रे पैलवानाला डोकं नसतं? म्हटलं पैलवानाला डोकं असतं म्हटले. असं म्हटल्यानंतर ती बेंडकुळी म्हणे नाही पैलवानाला डोकं नसतं. असं म्हणत म्हणत दोघांचा वाद विकोपाला गेला. शेवटी पाहू का म्हणे तुझ्याकडं? आता पैलवान पाहणार म्हणजे काय करणार? तिला एका हातामध्ये धरणार आणि तिचा नाश करून टाकणार. तेवढ्या कालावधीमध्ये त्या बेंडकुळीने आणि त्याला सांगितलं पैलवानाला डोकं नसतं असं म्हटलं आणि तिने पाण्यामध्ये उडी मारली. पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर हा पैलवान डोकं खाजवायला लागला. म्हटले मला डोकं असो अथवा नसो हिने आत्महत्या नव्हती करायला पाहिजे.
पैलवानाला डोकं असतं. विठाला शारीरिक बळाचा वापर केला तर आम्ही गंतव्य स्थानापर्यंत पोहोचू शकतो. पुढचं त्याच्या पुढचं बळ आहे बौद्धिक बळ. कोणतं बळ? बौद्धिक बळ. काही बुद्धिबळावर काही माणसांनी परमार्थ साधला आणि ते तिथपर्यंत पोहोचले. मात्र बुद्धीचं बळ हे व्यवहारामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. व्यवहार सुद्धा बुद्धीच्या बळाशिवाय चालू शकत नाही. आज ही छोटी छोटी मुलं आहेत, शाळेमध्ये जातात. पूर्वीच्या काळामध्ये बरं का पांदळे पाटील, पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गणित होते, ते गणित समजायचे. आता या मुलांना जे गणित आहेत ना, जे इंग्लिशचे टॉपिक आहेत ना, ते समजत नाही. पूर्वी आपल्याला धड्यावर प्रश्न राहायचे, आता धड्यातले प्रश्न येतच नाही. कृती पत्रिका निघली. आता एक 10वीच्या मुलांचे पेपर चालू आहेत. आज पहिलाच पेपर होता. त्या मुलांना मराठीचं आम्ही घेतलं, म्हटलं मराठीचं तुम्ही थोडंसं पाठांतर द्या. पाठांतर घ्यायला गेलो, म्हटले महाराज याच्यातलं आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला जे येतात ना ते सगळं बाहेरचं येतं. म्हणजे हे जे धडे पहिल्यासारखं राहिलं नाही. बौद्धिक पातळी एवढी मोठी वाढली तर त्याच्यामध्ये खूप मोठी दरी पडत चालली. शिक्षणाची जी आता आपल्या इथे सुद्धा मगाशी आमचे मुख्याध्यापक रिटायर झालेले सर शिंदे सर, आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती कालावधी आणि किती विद्यार्थ्यांना घडवलं आणि घडवण्याकरता किती प्रयत्न करावे लागले ते त्यांना माहिती. बरं, पूर्वी शिक्षक जर बघितले, गुरुजी जर बघितले तर विद्यार्थी कनाट पडून जायचे. आणि आता विद्यार्थी आणि शिक्षक, महाराज हे मुलं शिक्षकाला हाणायला बसले, काही नाही राहिलं. त्यामुळं आणि सरकारने सुद्धा ठरवलं की या मुलांना मारायचं नाही, त्यांना मारण्याचा अधिकार दिला नाही. ठीक आहे, मारण्याचा अधिकार दिला नाही, परंतु तोही शिकत नाही आणि शिक्षकही शिकवत नाहीत. मग शिकाल तर शिका, नाही तर तसे राहा. अशी परिस्थिती निर्माण झाली. का? की बौद्धिक जी पातळी ना ती कमी होत चालली. बुद्धीच्या पातळीने सुद्धा बौद्धिक पातळी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि काही बुद्धिजीवी माणसं कुठं डोकं वापरतील काही सांगता येत नाही. काही बुद्धिजीवी माणसं, सहज एक भिकारी आणि त्याने ठरवलं की नाही बुवा आपल्याला आज जेवायचं, दररोजच आपण भीक मागतो, इकडं माग तिकडं माग, याला माग त्याला माग, दररोज भीक मागायची. भीक मागून आपली उपजीविका भागवायची. न पेक्षा आज एक काम करू, आज आपण 5 स्टार हॉटेलला जेवू. त्याने ठरवलं. आता भिकारी हो, परंतु त्याने ठरवल्यानंतर 5 स्टार हॉटेलला तर जायचं. आता 5 स्टार हॉटेलला जेवायचं कसं? त्याने खिशामध्ये एक 100ची नोट टाकली, गेला 5 स्टार हॉटेलला जेवला, टेबलवर बसला, मस्तपैकी जेवण केलं, अमुकान तमुकान. आता जे वेटर लोक होते त्या वेटरला त्यांनी येड्यात काढलं, हे आण ते आण, आणि यथेच्छपणे जेवला. जेवल्यानंतर आणि मग आता बिल देण्याची वेळ आली. बिल द्यायचं. त्या वेटरने बिल आणून दिलं. म्हटलं बिलाचे पैसे नाहीत. त्या वेटरने काय केलं, सरळ त्या मालकाला आणि आवाज दिला. मालक आला, म्हटले का रे तुझ्याकडे पैसे नव्हते तर जेवायला का आला? त्या मालकाने गच्चीला पकडलं आणि त्याला बसून ठेवलं. बरं, ते काय साधं हॉटेल नव्हतं, 5 स्टार हॉटेल आहे. हे मारण्याचं, जोडण्याचं, भांडे घासण्याचं काम नाही. त्याने ते काहीच केलं नाही. नंबर डायल केला 100. कोणाला लागला तो? पोलिसांना लागला. पोलिसांना लागल्याबरोबर पोलिसांनी, आमच्या हॉटेलमध्ये एक भिकारी आणि बिल न देता निघून जात आहे, तुम्ही लवकर या, ताबडतोब या. आता तो पोलीस आला. भिकाऱ्याला पकडलं. म्हटले का रे तुझ्याकडे पैसे नव्हते, इथे कसं काय जेवायला आला? म्हटले साहेब जाऊ द्या, मी दररोजच भीक मागतो, आज इच्छा झाली माझी. ठीक आहे म्हटले. त्याने त्या साहेबाने त्याची गच्ची पकडली, बाहेर खेचत नेल्यानंतर त्याने काय केलं, खिशातून 100 काढले आणि पोलिसाला 100 नंबर डायल केला. पोलीस आले आणि 100 दिले. पोलीस निघून गेले. कीर्तनातलंय बरं का. बुद्धीच्या जीवावर माणसं काही करू शकतात. बौद्धिक पातळीवर महाराज माणसं एकमेकाला टोप्या घालण्यामध्ये एवढी हुशार झाली की अक्षरशः आपला मोबाईल काही सेकंदामध्ये रिकामा होऊ शकतो. किती तुमचा बॅलन्स असू दे, काही सेकंदामध्ये.
हॅकर जी माणसं आहेत ना ती या मोबाईलला आपोआप हॅक करतात आणि तुमच्या अकाउंटचा OTP त्यांना मिळाला की त्या मोबाईल मधला बॅलन्स 0 होतो. का? बौद्धिक पातळी वाढलेली आहे. बुद्धिजीवी माणसं आहेत. आज आम्ही त्या बुद्धीचा वापर करून चंद्रावर पोहोचलो. ज्या चंद्राची पाठीमागची बाजू आपल्याला माहित नव्हती त्या चंद्रयानाने भारतवर्षामध्ये मागच्या वर्षी आणि ते चंद्रयान सोडलं आणि ते सोडून भारताने संशोधन लावलं की या चंद्रावर नेमकं आहे तरी काय काय. आज सूर्यावर सुद्धा आणि एक यान सोडलेलं आहे. म्हणजे माणसं इतकी बुद्धिजीवी झाली की तिथपर्यंत पोहोचवण्याचं विज्ञान आमच्याकडे आहे. मात्र आमच्याकडे एक तत्वज्ञान नाहीये ते म्हणजे परमार्थी. जिथं विज्ञान संपतं आणि तिथे अध्यात्माची सुरुवात होते. विठाला बौद्धिक बळाने सुद्धा आणि आपल्याला संसार साकारता येतो. बौद्धिक बळाने सुद्धा परमार्थ साकारता येतो. मात्र तो परमार्थ करत असताना त्या पलीकडचं एक बळ आहे. पुढचं बळ. पहिलं बळ पाहिलं शारीरिक बळ, दुसरं बळ आहे बौद्धिक बळ, तिसरं बळ आहे पैशाचं बळ. पैशाच्या बळाने तो भगवान परमात्मा भेटतो. ओ तो परमात्मा भेटतो असं नाहीये. मात्र पैशाचा जर सदुपयोग केला. आता हा अखंड नाम सप्ताह संपन्न होत आहे. कसा आपोआप हा मगाशी बाबांनी सांगितलं महाराज आपल्या जिल्ह्यातून एक कीर्तनकार 50,000 रुपये घेऊन जातात. काय कारण त्याचं? त्यांनी सांगितलं कीर्तनकाराचा दोषच नाही. म्हणजे आमच्यावर त्यांनी पाडून टाकले. हा आमचा दोषच नाही ना. देणारे कोण? देणारे कोण? पैशाच्या बळाने माणसं काहीही करतात. मात्र पैशाचं बळ सुद्धा काही कालावधी पुरतं मर्यादित आहे बरं का. काही पैशावाली माणसं गडगंज श्रीमंत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये सावकार लोक होते. त्या सावकार जो होता ना तो अंगठे बहादूर होता. मात्र त्याच्याकडे हिशोबाला जो कारकून होता मुनीमजी त्याला म्हणायचे तो शिकलेला असायचा. का? वास्तविक पाहता सावकार अंगठे बहादूर आणि त्याच्याकडे जो मुनीमजी आहे तो शिकलेला. मात्र तो कामाला त्याच्याकडे असल्यामुळे पगारावर तो काम करायचा. वास्तविक पाहता सावकारापेक्षा याला जास्त बुद्धी आहे. मात्र पैशाचं बळ त्याच्याकडे. कोणाकडं? सावकाराकडे. सावकाराकडे बळ असल्यामुळे तो पैशाने त्याला खरेदी करू शकला. पुढचं उदाहरण सांगतो. काय बोलले? तो आपला विषय विठाला समोर येणार कॅमेरा चालू आहे. लोक आपल्याला पकडून देतील बरं. राजकीय विषय. पैशाच्या बळावर माणसं काही करू शकतात. पैशाने माणसं माणसाला विकत घेतात. आज राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी राजकीय उदाहरण सांगितलं मला. जाऊ राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तोच व्यापार चाललेला आहे पैशाच्या जीवावर. एक सांगू का? सत्ता आणि संपत्ती हे दोन समीकरण आहेत. सत्ता तुमच्याकडे असली ना, सत्ता जर तुमच्याकडे असली तुम्ही संपत्ती आपोआप कमवू शकता. बरं का सोपा? सत्ता तुमच्याकडे असली ना संपत्ती आपोआप येते. त्याच्या उलट सांगतो, संपत्ती जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला सत्तेवर बसता येईल. राजकारण विषय सोडून द्या. विठाला परमार्थामध्ये याही गोष्टीची गरज आहे. पैशाची गरज आहे. व्यवहारामध्ये पैशाची गरज आहे. व्यवहार त्याशिवाय चालू शकत नाही ना महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. त्यापैकी अर्थ हा पुरुषार्थ आहे. महाराज म्हणतात जोडून यादन व्यवहारे उदास विचारे उदास विचारे. धन जोडायचंय
मात्र ते धन जोडत असताना त्याच्या पाठीमागे अनिती असली नाही पाहिजे, अधर्म असला नाही पाहिजे. तर ते धन कसं पाहिजे? सत्मार्गाने असलं पाहिजे. त्यावेळेस त्या परमार्थाचा आणि त्या बळाचा आपण वापर करू शकतो. पुढे आहे सत्तेचं बळ. सत्तेचं बळ त्याच्या पुढचं आहे. सत्ता महाराज पैशापेक्षा मोठी असते. म्हणून माणसं म्हणतात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. का? कारण की सत्ता पैशापेक्षा सुद्धा मोठी आहे. सत्ता तुमच्या गावामध्ये सातबाराचा उतारा कोण लिहितं? तलाठी. त्या तलाट्याला किती पगार असतो? बोला बोला. तलाट्याला 25, 30, 35, 50 हे टेबलावरचेच म्हणतात ना तुम्ही. म्हणजे हिशोब बरोबर झाला पाहिजे आपला, असं दुसरं काही. तलाट्याला पगार किती? 5-50 हजार. त्या तलाट्यापेक्षा श्रीमंत माणसे, मात्र त्या तलाट्याच्या पुढे त्याचं चालत नाही. का? सत्ता त्याच्या हातामध्ये होती. त्याने एक आळं मारलं तरी सुद्धा राऊंड बसून जाईल. म्हणून सत्ता जी आहे ना, ती सत्ता उपभोगत असताना त्या सत्तेने सुद्धा आणि आपल्याला जीवनामध्ये परमार्थाच्या दिशेने वाटचाल करता येते. पहिलं बळ सांगितलं शारीरिक बळ, दुसरं बळ सांगितलं बौद्धिक बळ, तिसरं बळ सांगितलं पैशाचं बळ, चौथं बळ सांगितलं सत्तेचं बळ. या चारही बळाचा जर आपण चांगला वापर केला तर संसारही आमचा फलद्रूप होतो आणि परमार्थही आमचा फलद्रूप होतो. महाराज, या चार बळाच्या पलीकडे काही बळ आहेत का? हो, चार बळाच्या पलीकडे काही बळ आहेत. एक आहे योगाचं बळ, दुसरं आहे वैराग्याचं बळ, तिसरं आहे ज्ञानाचं बळ. या बळाचा जर आपण वापर केला, चौथा आहे भावाचं बळ. या बळाच्या पलीकडचे बळ आहे. म्हणजे ही बळ वापरून आपण परमार्थ अंगीकारू शकतो. मात्र त्याही पुढची पायरी आहे की वैराग्याचं बळ अंगामध्ये पाहिजे, योगाचं बळ पाहिजे, ज्ञानाचं बळ पाहिजे, भावाचं बळ पाहिजे. या बळाने तो भगवान परमात्मा भेटतो. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या अंगीकारता येतो. महाराज म्हणतात एके केले हातोबळी, हातावर आणि हाताची टाळी देऊन ते त्या बळाने तिथपर्यंत पोहोचले. कोणत्या बळाने? या चारही बळाचा वापर केला आणि या चारही बळाच्या पलीकडे जी चार बळ आहेत त्या बळाचा वापर करून महाराज आमच्या जीवनामध्ये सुद्धा तिथपर्यंत पोहोचायचंय. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याकरता आमच्यामध्ये तेवढा त्राण नाही, तेवढी शक्ती नाही. महाराज
ज्या दिवशी आमच्यामध्ये त्राण नाही, ते शक्ती नाही, ती शक्ती पुरवण्याचं काम कोण करतं? बरीच वयोवृद्ध माणसं आणि नर्मदाची परिक्रमा करतात, ज्यांना घरी 2 किलोमीटर चालवत नाही, ते ज्ञानोबारांसोबत 200 किलोमीटर चालतात. कस काय? जी माणसं घरी चालत नाही 2 किलोमीटर, ती माणसं ज्ञानोबाराच्या सोहळ्यासोबत भजन करत करत आपल्याही गावातून दिंडी निघते ना. निवृत्तीनाथांची वारी, निवृत्तीनाथांना आपण जातो. ज्या माणसाला घरी चालता येत नाही, ती माणसं 20-20 किलोमीटर चालतात. कस काय हो? भगवंताची शक्ती त्यांच्यामध्ये संचारली जाते. आणि या भजनाची ताकदच आहे महाराज. या भजनामध्ये आविर्भाव असा आहे की या भजनामध्ये आम्ही देह विसरून काम करतो. किती काम केलं तरी परिश्रम वाटत नाही. बघा तुम्ही, दिंडीमध्ये 200-250 किलोमीटर चालून गेल्यानंतर पंढरपूरला आम्ही पोहोचलो. बरोबर. पंढरपूरला पोहोचल्यानंतर माणसं बारीमध्ये लागतात. बारी किती तासाची असते? आषाढी वारीची बारी 24 तास, 30 तास, 35 तास, काही माणसं 36 तास आणि त्या बारीमध्ये बारी लावून दर्शन करतात. ज्या माणसाला उभं राहत नव्हतं, तो माणूस 36 तास बारीमध्ये लागल्यानंतर शेवट आणि भगवान परमात्म्या जवळ आला. भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर त्याच्या मनातला आनंद आणि त्याच्या मनातली भावना काय? पाग गेला पांडुरंगाच्या समोर उभं राहिल्यानंतर त्याच्या मनातली भावना, आता कोठे धावे मन तुझे, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. ज्या माणसाला चालवत नव्हतं, उभं राहत नव्हतं, ती माणसं आणि पांडुरंगासमोर गेल्यानंतर म्हणतात, देवा काय आनंद आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त होण्याकरता साधू संतांनी एके केले हातोपळी. हातोपळी शब्दाचा अर्थ आहे टाळी दिली आणि कमी वेळामध्ये तिथपर्यंत पोहोचले. कमी वेळामध्ये काही माणसांनी परमार्थ केला 150 दिवस. 150 दिवस म्हणजे किती महिने? 5 महिने. 5 महिने साधना केली. कोणी? ध्रुवबाळाने 5 महिने साधना केली महाराज. त्या साधनेचं फलप्राप्ती अशी झाली की ध्रुवबाळाला त्या भगवान परमात्म्याने दर्शन दिलं अगदी कमी वेळामध्ये. महाराज त्याही पेक्षा कमी सांगा ना. एकाने 7 दिवसामध्ये तो भगवान परमात्मा प्राप्त करून घेतला. 7च दिवसात. कोणी? राजा परीक्षितीने 7 दिवस उपासना केली. मरण कळालं. आणि माणसाला काय कळावं? मरण कळावं. आम्हाला कळतं का? आमच्यामध्ये एखादा महाराज असा जन्माला यावा की त्याने मरण सांगावं. सगळं सांगतात माणसं, मात्र मरण सांगत नाही. सांगावं, बाबा तुमच्याकडे 8 दिवस उरले बरं का, तुमच्याकडे 15 दिवस उरले बरं का, तुम्ही 30 तारखेला जाणार आहे बरं का. महाराज आम्हाला आमचं ज्या दिवशी मरण कळेल ना, त्या दिवशी आम्ही सावध होऊ. साधू संतांना आपलं मरण कळालं आणि म्हणून त्यांनी वेळोवेळी आपल्याला जागृत केलं. ते मरण डोळ्यासमोर ठेवून जीवनामध्ये वाटचाल केली. अगदी कमी वेळेमध्ये त्या परीक्षित राजाने आणि 7 दिवसामध्ये त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. त्याही पेक्षा कमी कालावधी 1 तास उरला खटवांगरायासे भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. 1 तासामध्ये
त्या भगवान परमात्म्याला प्राप्त केलं. असा कोण आहे? खटवांग राजा एकाच तासामध्ये म्हणजे 60 मिनिटं. महाराज त्याही पेक्षा कमी कालावधी सांगा ना, की ज्याने कमी कालावधीमध्ये परमार्थ प्राप्त करून घेतला, तो भगवान परमात्मा प्राप्त करून घेतला. चातुर्मास चालू होता आणि चातुर्मास संपत असताना त्या ठिकाणी चातुर्मासाला लागून अधिक महिना आला. अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना आल्यानंतर काय करतात माणसं? अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य कर्म करण्याचा माणसं प्रयत्न करतात. आता आमची महिला वर्ग आहे, त्यांनी ठरवलं नाही अधिक महिना आला चला कुठे गंगेच्या स्नानाला, रामकुंडावर जातात, काही कुशावर्तावर येतात. अधिक महिन्यामध्ये अधिक फलप्राप्ती होत असते. या कालावधीमध्ये नामस्मरण करणं वेगळं आणि पर्व कालावधीमध्ये नामस्मरण करणं वेगळं. आज प्रयागराजचा कुंभमेळा चालू होता. प्रयागराजाला आणि त्या कुंभमेळ्यामध्ये बरीच माणसं गेल्यानंतर त्या ठिकाणी पुण्य फलप्राप्ती होते. त्या स्नानामध्ये, त्या शाही स्नानामध्ये अजून 2 वर्षांनी आपल्याकडे येणार आहे नाशिकला कुंभमेळा 2027 ला. म्हणजे त्या पर्वणीमध्ये आपण एक नामस्मरण इथे करणं आणि ते एक नामस्मरण तिथे करणं, ते अधिक 1000 पटीने आपल्याला पुण्यफल प्राप्त करून देतं. म्हणून आणि चातुर्मास संपला त्यानंतर अधिक महिना सुरू झाला. अधिक महिना सुद्धा संपत आला त्यावेळेस आणि भगवान परमात्म्याची आठवण आली. कुणाला? कुंती मातेला. कारण की युद्धकाळ संपला होता, सर्व संपलं होतं आणि कुंती मातेने सहज या 5 जणांना बोलवलं. म्हटले अरे हा अधिक महिना पुण्यप्राप्तीचा महिना आहे आणि हा महिना सुद्धा संपत आला. मला अशी इच्छा होती की भगवान परमात्म्याने आपल्याकडे जेवणाला यावं. कशा करता? जेवणाला यावं, उपवास त्याने आपल्याकडे सोडवावा अशी माझी इच्छा होती. आता भगवान परमात्मा कुठे होते? द्वारकेमध्ये. आणि हस्तिनापूर म्हणजे आजचं कुठं? दिल्ली. द्वारका कुठे? इकडे गुजरात मध्ये. 700-800 किलोमीटरचं अंतर कसं काय पार होणार आहे? कुंती मातेची इच्छा होती की भगवान परमात्म्याने पारणं सोडण्याकरता यावं. त्यावेळेस भीम उभा राहिला. भीम म्हटलं काही काळजी करू नको, उद्या तू स्वयंपाकाला लाग. म्हटले अरे तो भगवान परमात्मा येईल का? म्हटले येणार, काही काळजी करू नको. आणि मग सकाळी कुंती माता उठली आणि कुंती मातेने स्वयंपाक सुरू केला. 8-10 माणसं आणि मग पुन्हा कुंती माता 10 वाजता जाते. अरे तू देवाला आणणार होता, तो देव कधी येणार?